अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी एका भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात अथर्व प्रकाश कानडे या 11 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार संदीप विश्वनाथ शेटे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना रेमंड चौक ते पट्टणकोडोली रोडवरील मेटा कास्ट कंपनी समोर हा अपघात घडला। समोरून येणाऱ्या एका भरधाव आणि निष्काळजी आयशर टेम्पोने शेटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील अथर्व कानडे वय 11 याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात दुचाकी चालक संदीप शेटे आणि कुंजल कानडे हे दोघेही जखमी झाले आहेत। त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला। या प्रकरणी श्रीधर शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोकुळ शिरगाव पोलीस पवार पुढील तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। औद्योगिक वसाहतीतील वाढत्या वाहतुकीमुळे आणि वाहनांच्या अतिवेगाने अशा घटना वारंवार घडत असल्याने कामगार आणि नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।